शनिवार आणि रविवारच्या दिवशी ना मुलांना घरचं जेवण नकोच असतं, त्यांना बाहेर जाऊनच काहीतरी खायचं असतं. तर म्हटलं आज आपण मस्त मॅगी पास्ता आणि मोमोज बनवूया. तर इथे माझ्याकडे आहे अगारो रेजन्सीचं मल्टीपर्पज कुकिंग केटल. यामध्येच मी मस्त असा मॅगी नूडल्स पास्ता बनवणार आहे. यात मी तेल टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, ही मॅगी आणि त्यानंतर थोडासा पास्ता घेतलेला आहे. आता हा जो पास्ता आहे ना, हा पूर्णपणे गव्हापासून बनवलेला आहे. यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे ना हा शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. यावरती मोमोजसुद्धा मी स्टीम होण्यासाठी ठेवणार आहे. झाकण ठेवायचं आहे. मस्त असे वरती आपले मोमोजसुद्धा वाफले जातात आणि खाली नूडल्ससुद्धा शिजले आहे. याला 600 पॉवर वॅट असल्यामुळे ना कुठलाही पदार्थ अगदी पटकन, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजून तयार होतो. आता मॅगी आणि पास्ता एखाद्या गाळणीवरती गाळून घ्यायचं, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. आता मस्त फोडणी घालून घेऊया. बटर घेतलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे. साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. हलकासा मऊ होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी बारीक कापलेली हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे. तो सुद्धा ह्या कांद्यामध्ये छान असा परतवून घेऊया. छान असा मऊ झालेला आहे. टोमॅटो टाकूया. साधारणतः मी 2 छोटे छोटे असे टोमॅटो घेतलेले आहे. यामध्ये ना टोमॅटोचा जो फ्लेवर आहे ना छान लागतो, किंवा याची तुम्ही प्युरी करून यामध्ये घालू शकता. छान असा मऊ झालेला आहे. बाकीच्या भाज्यासुद्धा टाकून घेऊया. त्या हलक्याशा आपण परतवून घेऊया. पूर्णपणे शिजू द्यायच्या नाही, कारण खाताना ना त्या खूप छान लागतात. पूर्णपणे शिजल्याच्या नंतर ना त्या एवढं व्यवस्थित लागणार नाही. यामध्ये मस्त असा मी पास्ता सॉस टाकलेला आहे आणि जो मॅगी मसाला आहे ना तो यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जर यामध्ये चायनीज सॉस आवडत असेल ना, ते सुद्धा 1 चमचाभर टाकू शकता. जे आपण बॉईल करून घेतलेला पास्ता आणि मॅगी आहे ना, ती काही सेकंदासाठी परतवून घ्यायची आहे. मस्त अशी आपली ही मॅगी पास्त्याची रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. बाहेरच्यापेक्षा तर अतिशय भारी लागते. मुलांना बाहेरचं जर देत असाल ना, तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. त्यांना सुद्धा आवडणार आहे. आणि ही केटल स्वच्छ करणं सुद्धा तितकीच सोपी आहे. फक्त ओल्या कपड्याने तुम्ही पुसून घ्यायची आहे किंवा एखाद्या स्पंजने पुसून घ्यायची आहे. आता ही जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे.